माझ्याकडे प्रश्न असा आहे का 2048 पासून जे त्यागाचे कार्य आमच्याकडे पॅम्पलेट आहे पुराणा, त्या पॅम्पलेट मध्ये 13 वर्षानंतर ते कार्य घडत आले आहे. म्हणजे आता 2013 मध्ये जो त्याग झाला समजून घ्या, तर 13 मिळवले तर 26 मध्ये होते. आम्ही याचा विचार करत असलो का भाई 26 मध्येच आहे, 26 मध्येच आहे, पण 25 मध्येच का? कारण का 2048 पासून 13 मिळवत आलो आम्ही, आणि आमच्याकडे तो पुराणा पॅम्पलेट सुद्धा आहे. तर म्हणजे हे याचा कुठेतरी पुनर्विचार करणे किंवा त्याला समजावून सांगणे बहुत महत्वाचे आहे. तर तुम्ही ते सांगा कसं काय आहे. याचं उत्तर देतो ना. मागच्या वर्षी 2013 मध्ये जेव्हा उगमस्थान संस्थांनी त्यागाच्या आव्हानाचं 12 वर्षाच्या त्यागाचा पॅम्पलेट छापलं, 2013 मध्ये संस्थांची निर्मिती झाली. त्याच वर्षी या संस्थांना रजिस्ट्रेशन भेटलं आणि आमच्याकडे संस्थांकडे त्यावेळेस रिकॉर्ड नव्हतं आमच्याकडे. म्हणून एका सेवकाने, जो प्रसिद्ध सेवक आहे योगेश तुरस्कर, त्यांनी आम्हाला त्याची आठवण करून दिली आणि त्यांनी त्याचा चार्ट बनवून दिला. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझ्याकडे तुम्ही तो सांगून राहिले की 1948 पासून तो चार्ट त्यांनीच आम्हाला बनवून दिला आणि त्याप्रमाणे आम्ही छापला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी त्रुटी होती ती आमच्या लक्षात आली आणि आम्ही त्याच्यावर परत मंथन केलं. आणि तुम्ही जे सांगता की 1948 पासूनची गोष्ट, तर बाबांनी 1948 पासून तर 1989 पर्यंत आम्हाला आमच्या कुटुंबामध्ये किंवा इतरही सेवकांमध्ये कधीही 12 वर्षाच्या त्यागाची गोष्ट केली नाही आणि त्यागदारा नाही. आम्ही कुटुंबाचे लोक आहोत. मला माहित आहे की 1979 पर्यंत कधी त्याग झाला नाही, पण महानतेकी बाबा जुमदेवजींनी मंडळ झालं होतं आणि 26 जानेवारी 1989ला ही गोष्ट त्यांनी मंडळाच्या 26 जानेवारीच्या कार्यक्रमात काढली. त्यांनी सांगितली की 12 वर्षाचा एक तप होतो, 12 वर्षाचा एक तप होतो आणि तप जपल्यावर आपण आपले तपाचे शुद्ध करण्याचे कार्य केले पाहिजे. तुम्ही हिंदू धर्माचे लोक आहे. हिंदू धर्मामध्ये जे मोठाले मंदिर आहे, तुम्हाला आठवत असेल किंवा पहा, जरा विचारा लोकांना की हिंदू धर्माचे जे मंदिर आहेत त्या काही मंदिरामध्ये असा नियम आहे की 12 वर्षाच्या नंतर त्या मूर्तीचं आवरण काढल्या जाते आणि नवीन आवरण लावल्या जाते. तो झाला एक तप. आणि तप आम्ही सुरू कधीपासून केला तर 1989 मध्ये बाबांनी दिलेल्या आदेशानुसार. आणि ही चूक जी झाली होती 12 वर्षाच्या आधी, ते जो चार्ट बनला होता तो चार्ट आमच्याकडेही आहे, आमच्या रेखाडलेही आहे, तर त्याच्यामध्ये आमच्या तुमच्या लक्षात आल्या. आणि यावर्षी आणि आम्ही 2 दिवसाच्या आधी 3 दिवसाच्या आधी त्याच्यामध्ये बरोबर मंथन केलं. 4 तास मी होतो, खोबरागडे होता आणि राहुल होता आणि बरोबर 12 वर्ष आम्ही काढली. हा 12 वर्षे आता संपली आहे 2024 मध्ये आणि 2025 मध्ये पहिलं म्हणजे तपास किंवा 12 वर्षाच्या शुद्धीकरणाचं कार्य हे या 2025 मध्ये येत आहे. ते तुम्हाला मी ठामपणे सांगतो. काही याच्याबद्दल तुमचे खोबरागडेजी बोलतील.